हॅलो सगळ्यांना. तर आज संध्याकाळी मला बनवायची होती पिठलं भाकरी आणि आमच्याकडे शक्यतोवर संध्याकाळी ज्वारीची भाकरीच खाल्ली जाते आणि माझी मुलं पण भाकरी खातात. त्याच्यामुळे मला वेगळं काही करायची गरज पडत नाही. चला तर आता मी पटकन भाकरी बनवून घेते आणि मग नंतर करूया पिठलं. तर माझे भाकरी आता करून झालेले आहेत आणि आता मी पिठलं करत आहेत. त्यासाठी कढईमध्ये तेलामध्ये जिरं, मोहरी, छान बारीक चिरलेला लसूण घातला आणि छान परतून घेते आणि मग त्यात मी हिरवी मिरचीचं बनवणार आहे आज, तर हिरवी मिरची टाकून घेते. 1 मिनिटभर छान परतून घेतलं. मग त्यात छान हळद घातली. हळद घातल्यानंतर थोडीशी धना पावडर पण घालते आणि मग त्यात थोडंसं पाणी सोडणार. आपल्याला आवश्यक तेवढं मी साधारण तरी 1 ग्लासभर सोडणार आहे. पाणी घातल्यानंतर मस्त छान उकळी येऊ दे. उकळी आल्यानंतर त्यात बेसनपीठ घालायचं. बेसनपीठ घालून छान हलवून घ्यायचं. बेसनपीठ घातल्यानंतर लगेचच मस्त हलवून घ्यायचं, नाहीतर त्यात कधी लम्स तयार होतात आणि 2 मिनटं झाकण ठेवून छान उकळी येऊ द्यायची. 2-3 उकडीमध्ये छान पिठलं तयार होते. आता बघा किती छान पिठलं तयार झालं आहे. मस्त आणखी एखादा 2 मिनिट उकळी छान येऊ द्यायची. छान कोथिंबीर घातली आहे मी इथं आता. साधी सोपी सिंपलच रेसिपी आहे, पण तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. खूप छान लागते. भाकरीसोबत आम्ही खातो. तुम्ही चपातीसोबत किंवा भातासोबत पण खाऊ शकता. आणि आता जेवण संपवून मी माझं आवरून घेते. आता माझं सगळं आवरून झालं आहे आणि आता मला करायचं आहे दही. तर मी त्यासाठी दूध एका पातेल्यात काढून घेतलं आणि आता ते मी छान कोमट करून घेते आहे. जेवढं आपल्याला हाताला चटका वगैरे लागणार नाही एवढं साधारण कोमट करायचं. आणि एकीकडे मी हे दही बाजूला डब्यात काढून ठेवलेलं होतं त्यात टाकण्यासाठी. आता मी लावून घेते आणि तुम्हाला सांगते मी कसं लावते. आधी माझी पण दही घट्ट होत नव्हती बरं का, पण आता मी असं करते त्याच्यामुळे माझं होते. मी साधारण 2 ते 2.5 चमचे इथं घेतल्या, कारण थंडीचे दिवस आहे. थोडंसं अर्धा चमचा एक्स्ट्रा घ्यायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 ते 1.5 मिनिट याला छान हलवून घ्यायचं. लगेच टाकलं आणि लगेच हलवलं असं नाही करायचं. ते छान हलवून पूर्ण दुधामध्ये ना ते एकजीव झालं पाहिजे. तेव्हा नक्की तुमचं दही बघा कसं छान घट्ट होतं. मी हेच पद्धत फॉलो करायला जेव्हापासून सुरुवात केली ना, तेव्हा माझं दही छान घट्ट व्हायला लागलं. आता हे आपण ठेवून देऊया आणि दुसऱ्या दिवशी हे कसं सेट झालं आहे दही, हे पण मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. आता दह्याचं ठेवून दिल्यानंतर मला इथं त्या दुधाच्या भांड्यातलं साय आहे ना, ते सगळं डब्यामध्ये काढून ठेवत असते मी फ्रीजरमध्ये. आणि डबा भरला ना की मग तेव्हा मी घरचंच साजूक तूप बनवत असते. तर तोही व्हिडिओ मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल पुढे. त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि आता बघूयात दुसऱ्या दिवशी सकाळी दही कसं सेट झालं आहे. चला तर हे बघा, आता मी झाकण उघडते आहे आणि हे बघा दही कसलं छान झालं आहे. कुठंच काही नाही, एकदम छान घट्ट, अगदी छान झालेला आहे दही. अशाच पद्धत तुम्ही फॉलो करा, तेव्हा तुमचं दही बघा खूप छान घट्ट होणार. आता बघा मी चम्मचमध्ये पण तुम्हाला दही काढून दाखवते आहे, म्हणजे तुम्हाला समजेल की नक्की दही कसं झालं आहे. बघा किती छान घट्ट झालं आहे. अगदी थंडीच्या दिवसात पण छान सेट झालं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सगळ्यांना.